नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? परत एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या अफोर्डेबल होम्स चॅनलमध्ये. तर मित्रांनो, मी आज तुम्हाला जे प्रोजेक्ट्स दाखवणार आहे ते सगळे वाकडमधीलच आहेत. त्यातील एक प्रोजेक्ट आहे, प्रोजेक्ट कोड क्रमांक आहे 901 लस रेसिडेन्सी ताथोडे. तर मित्रांनो, हा प्रोजेक्ट खूपच मोठा आहे. कमीत कमी 5.5 एकर लँड पार्सलमध्ये हा प्रोजेक्ट पसरलेला आहे. ग्राउंड प्लस 22 माळ्याच्या ह्या बिल्डिंग्स आहेत. त्यामध्ये एक माडाची बिल्डिंग आहे. तर आपण जाऊन बघूया. तर आम्ही डांगे चौकातून निघालो. आज संडे होता. संडे मार्केट असल्यामुळे तिथे लोकांची खूप गर्दी होती. आम्ही भूमकर चौकाकडे निघालो होतो. आम्ही भूमकर चौक पासून राईट घेतला आणि डेक्कथलॉनला पोहोचलो. तर पुणे बेंगलोर एक्सप्रेसवे तुम्ही बघत असाल मित्रांनो. इथून तुम्ही राईट साईडला आतमध्ये गेलात कमीत कमी 1 ते 1.5 किलोमीटरवरती. तिथेच डाव्या बाजूला हा मोठा प्रकल्प दिसून येतो मित्रांनो. एका साईडला पुणे बेंगलोर हायवेची बॉर्डर येते आणि एका साईडला आतली बाजू येते. तर मित्रांनो, हा प्रकल्प खरंच खूप मोठा आहे. आम्ही पोहोचलो सुद्धा त्या प्रकल्पाच्या साईटवरती. तर हे पहा, तिकडून एंट्रन्स होतं. हा पहा किती सुंदर प्रकल्प रेडी टू मूव्ह आहे. खूपच सुंदर आहे. तर माझ्या मित्राला म्हाडाची बिल्डिंग कुठे आहे ते बघायचं होतं. तर मी झूम करून दाखवतो मित्रांनो. ह्या कोपऱ्यात पाठच्या बाजूला म्हाडाची बिल्डिंग आहे, ग्राउंड प्लस 16 मजल्याची. तर आम्ही बिल्डरच्या ऑफिसकडे निघालो की चला आपण जाऊन इन्क्वायरी करून येऊया की फ्लोर प्लॅन वगैरे कसा आहे वगैरे ते माहिती पडेल. तर आम्ही बिल्डरच्या ऑफिसमध्ये पोहोचलो, बरीच माहिती घेतली आणि तिथून पुढे आम्ही परत एक्सप्रेसवेला निघालो. तिथून आम्हाला दुसरा प्रोजेक्ट बघायचा होता. त्याचं नाव होतं कुबेर अँटोनिया, प्रकल्प क्रमांक 922. तर आम्ही परत एक्सप्रेसवेला आलो आणि त्या रस्त्याला जायला निघालो. तर हा प्रोजेक्ट पण खूप सुंदर आहे. कमर्शियल बिल्डिंग प्लस माडाची बिल्डिंग. हे वरच्या साईडला माडाचे अपार्टमेंट्स आहेत. आम्ही भूमकर चौकातून, हे पहा, हा भूमकर चौकाच्या ब्रिजवरती होतो. आम्ही इकडे डांगे चौकाकडे जातो. हा वाकड ब्रिज आहे. एक साईडला हिंजेवाडी, एक साईडला पिंपरी सौदागर. वरून हे मेट्रोचं स्टेशन असं दिसतं मित्रांनो. एक्सप्रेसवेला लागून हे मेट्रो स्टेशन आहे. हिंजवाडी टू शिवाजीनगरला जी मेट्रो जाते त्या मेट्रो स्टेशनचं हे मेट्रो स्टेशन आहे. तर त्याच्या खालून आम्ही चाललो होतो. एका साईडला एक्सप्रेसवे होता, एका साईडला पुढे वाकडचं ब्रिज आहे आणि डाव्या बाजूला हिंजवाडीकडे मेट्रो जाते. तर आम्ही कुबेर रेसिडेन्सीकडे चाललो होतो. तर डाव्या बाजूला कुबेर अँटोनियाचा प्रोजेक्ट आहे. तिसरा प्रोजेक्ट जो आम्ही बघणार होतो तो टॉप टॉवरचा, तो आहे उजव्या बाजूला. तर मित्रांनो, आम्ही तिथे प्रोजेक्ट कोड 922 कुबेर रेसिडेन्सी प्रोजेक्टवरती पोहोचलो. प्रोजेक्टचं बांधकाम चालू होतं मित्रांनो. खालच्या बाजूला कमर्शियल आहेत आणि वरच्या बाजूला माडाचे फ्लॅट्स अवेलेबल आहेत. तर मित्रांनो, आम्ही तिथून नंतर आम्हाला टॉप टॉवरचा पण दुसरा प्रोजेक्ट बघायचा होता म्हणून आम्ही परत वाकडच्या दिशेने निघालो. वाकड हायवेकडे पोहोचलो आम्ही. वाकड हायवेपासून आम्ही जो अंडरपास आहे त्या तिथून आम्ही पलीकडल्या साईडला गेलो. तर मित्रांनो, टॉप टॉवर ए हा वाकडमधीलच एक प्रोजेक्ट आहे. प्रोजेक्ट कोड आहे 916 आणि तो पेवेलियन मॉल सयाजी हॉटेलकडच्या साईडला आहे. म्हणजे कुबेर अँटोनिया लेफ्ट साईडला आहे आणि हे राईट साईडला आहे. टॉप टॉवरकडे आम्ही चाललो आहे मित्रांनो. आम्ही अंडरपास क्रॉस केला आणि रॉंग दिशेने थोडंसं पुढे आल्यानंतर हे पहा, त्या साईडला टिपटॉप प्लाझा हॉटेल राहिलं. आम्ही क्रॉस करून ह्या साईडला आलो आणि आम्ही पहा राईट साईड घेतल्यानंतर आम्हाला पेवेलियन मॉलच्या बाजूलाच टॉप टॉवरचा हा प्रोजेक्ट आहे. आम्ही आतमध्ये एंट्री केली. समोरच भव्य असे 2 बिल्डिंग्स आहेत, ए आणि बी विंगच्या. तर त्याची एक रेडी पोझिशन आहे, दुसरी पोझिशनला रेडी होते मित्रांनो. पण पोझिशन याचं पण लवकरच भेटणार आहे. तर मित्रांनो, कसे वाटले आजचे तिन्ही प्रोजेक्ट? सगळे वाकडमधलेच दाखवलेले आहेत. तुम्ही लवकर फॉर्म भरा. 20 नोव्हेंबर ही लास्टची तारीख आहे. लवकर फॉर्म भरा आणि परत एकदा सर्वांना माझा जय महाराष्ट्र.